रामदास काणा काळेन यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. आदरणीय शैलेश काळेन यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते हा भव्य सन्मान आपल्याला कव्हर करायचा आहे. नक्कीच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतंय रामदासजी काणा काळन यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत असताना मायेची प्रेमाची उबदार शाळ आणि अतिशय सुंदर सन्मान चिन्ह ची ट्रॉफीज देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नितीन पाटील आणि उमेश पाटील एदुटणे 40+ संघ म्हटला तर या विभागामधील एक मोठा संघ आहे. भल्या भल्या मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चारली या टीमने. तोच संघ स्वतः आयोजक हा सामना खेळत असताना पाहायला मिळतात. एदुटणे 40+ विरुद्ध बामल्ली 40+. बामल्ली 40+ हा संघ देखील अतिशय चांगला संघ स्थापन केला. तर इथे चौथी लढत असेल जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली. तर जुनी डोंबिवली हा संघ वेळेवरती उपस्थित झालाय. मोस्ट वेलकम जुनी डोंबिवली टीम. आणि उंबारली संघ तुम्हाला देखील विनंती असेल तुम्ही देखील रिपोर्टिंग करायची आहे. सामन्याला काही क्षणात सुरुवात होईल. या आपण मॅच कडे वळणार आहोत. मेन पंच उत्तर शिवचे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच मनोज पवार सर आणि स्क्वेअर लेगचे पंच कैलास 4G मॅन फ्रॉम डान्सर. चार ओव्हरची लढत असेल. सामन्याला सुरुवात होते आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. उमेश पाटील आणि त्याच्या सोबतीला नितीन पाटील. ही जोडी बघितली तर एक विस्फोटक बॅटिंग ऑर्डर आपण पाहतो सातत्याने एदुटणे 40+ या संघाची. लेफ्ट आर्म फलंदाज आपण पाहतोय उमेश पाटील, त्याच्या सोबतीला नो स्ट्रायकरवरती नितीन पाटील. P1चं पहिलं षटक पॉवर प्ले, अर्थातच पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. संजय भोईर आलेत पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय उमेश पाटील स्ट्रायकरवरती. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो डीप मध्ये. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. एक धाव चोरण्याचा प्रयत्न, समोरून ही धाव इथून मात्र चोरली जाते. 1 रन्स कंप्लीट. धावसंख्या 1 धावफलकावरती एदुटणे 40+ या संघाची. तर आदरणीय वासुदेवजी काळन यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आदरणीय वासुदेवजी काळन साहेबांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच विनंती आहे बामल्ली 40+ या टीमचा 12वा खेळाडू आपण व्यासपीठावरती. तर आदरणीय बालारामजी काळन यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर स्वर्गीय महेंद्र भोईर यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जय हनुमान बामाली. हा चेंडू अतिशय सुंदर फटका नितीन पाटीलचा लेट कट आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत 1 धाव इथून मात्र धावून काढली जाते. 1च्या बरोबरीने धावसंख्या 2 या आकड्यावरती एदुटणे 40+ या संघाची धावसंख्या संत आणि सावध सुरुवात केली जाते. संजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात बामल्ली 40+ या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक P1चं पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करणार तो म्हणजे एदुटणे 40+ संघ पाहणं तितकंच गरजेचं आहे. नितीन पाटील आहे, त्याच्या सोबतीला उमेश पाटील स्ट्रायकरवरती. गोलंदाज सज्ज झालाय. राऊंड विकेटने उमेशसाठी हा बॉल फिरून काढण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. मनोज पवार सरांचा इशारा येतोय षटकार. 6च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. लॉंग लेगच्या डोक्यावरनं हा बॉल आपण बघितला तर षटकार
6च्या बरोबरीने धावसंख्या फलकावरती 8. याच पद्धतीने सातत्याने प्रत्येकी मैदानावरती त्याची बॅटिंग आपण पाहत असतो. उमेश पाटील जो आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्या फलकावरती 8. इथून 40+ कमबॅक करावा लागेल संजय भुईरला. या गोलंदाजामध्ये देखील आत्मविश्वास मोठा आहे, मात्र तो आत्मविश्वास सिद्ध करावा लागेल. वाईट बॉल. मनोज पवार सरांचा इशारा येतोय की हा बॉल खराब आहे. यष्ट्यांच्या बाहेरून जाणारा बॉल आपण बघितला. 9 धावा फलकावरती. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. दुसऱ्या टप्प्यानिशी हा बॉल जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. खूप सुरुवात दमदार केली आहे उमेश पाटीलने आणि त्याला साथ देतो नितीन पाटील. पाटील बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. कमबॅक करणं फार गरजेचं आहे संजय भोईरला. अशा पद्धतीने जर फुलटॉस चेंडू जर फेकले तर नक्कीच फायदा घेण्यात येईल उमेश पाटील यांच्याकडनं. आणि आता फलंदाज सेट झालाय कारण की धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 11-3 बॉल त्याने पेस केलेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेमध्ये. इथून मात्र बॉल जातोय अलोन द कार्पेट. येता येता हा चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. वेगाने धावसंख्या पुढे नेण्याचं काम या ठिकाणी उमेश पाटील केला जातोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 17. पॉवर प्लेचा योग्य तो वापर उमेश पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. 4 बॉल 15 धावसंख्येवरती खेळत असताना दुटणे 40+ संघाचा एक विस्फोटक फलंदाज उमेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय जो नो स्ट्राईकवरती आहे नितीन पाटील. तो देखील 1 या धावसंख्येवरती खेळतोय. ओव्हर द विकेटने मोठा फटका बॅटच्या रेंज मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. संधी आहे मात्र जेल टिपण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आले होते. चेंडू जाईल. पंचांचा इशारा तर षटकार आलाय मात्र आम्ही चेक करतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपले षटकार आलाय. रिव्ह्यू मध्ये आम्ही चेक केला आणि नक्कीच या ठिकाणी षटकार घोषित केला. षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. या ओव्हरच्या नक्कीच समाप्तीनंतर आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती विष्णू पावशे आलेत. गोलंदाजी मार्क वरती टीम बामाली 40+ संघाच्या माध्यमातून. तर यापुढील लढत असेल जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली. दोन्ही संघ आपण कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. उंबारली त्या विरुद्ध जुनी डोंबिवली हा संघ फाईट बॅक करणार आहे पुढच्या मॅच मध्ये. धावसंख्या 23. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गावदेव 40+ क्रिकेट संघ हे दुडणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आलेले सर्व मान्यवर तसेच उपस्थित खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर आदरणीय राजू काटे यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय राजूजी काटे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ हे दुटणे यांच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 25. विष्णू पावशे गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हर. राऊंड विकेट. लिफ्ट रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. नितीन पाटीलची एक खासियत आहे तो थांबणार नाही. बॉल जाईल 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे येतो हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. याच पद्धतीने बॅटिंग सातत्याने प्रत्येकी मैदानावरती नितीन पाटीलचे आपण पाहत आलोय आणि तो नक्कीच फटका रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला नितीन पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकले 29. 29 धावा.
षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतो विष्णू पावशेचा. 2 चेंडू इथून मात्र त्याच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलेत आणि 2 चेंडूंमध्ये धावा त्याने दिलेल्या आहेत 6. धावसंख्या 29. हेदोटणे 40+ विरुद्ध बामल्ली 40+, अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तिसरी लढत 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघ इथून मात्र एक चांगली मॅच खेळत असताना पहिली मॅच दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. वारंवार रिव्हर्स स्वीपचे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत नितीन पाटील, मात्र या ठिकाणी आता मात्र सक्सेस होऊ शकले नाहीये. विष्णू पवार एक अनुभवी, विष्णू पावशे एक अनुभवी गोलंदाज आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागत असताना नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधील. 30 धावा धावफलकावरती. वैयक्तिक विचार केला तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये तब्बल 21 धावा नक्कीच उमेश पाटील यांनी बनवल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही सलामीवीर फलंदाजांची पाहायला मिळते. हा देखील फुलटॉस बॉल ऑन साइडला 10 केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगले क्षेत्ररक्षण, अतिशय दमदार इथे मात्र क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र नितीन पाटील या फलंदाजाची येते ही विकेट. मोठी विकेट येत असताना नितीन पाटील बॅक टू द डगआउट. तर पंच तुम्ही डिसिजन द्यायचा. नॉट आउट. पंचांनी इथून मात्र नॉट आउट घोषित केलाय आणि रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नॉट आउट आहे. बेल्स काढली पडली नाहीये. बेल स्टंप वरून उचलली आणि हातातच ठेवली त्या खेळाडूने आणि त्यामुळे सेफ राहिले ते म्हणजेच नितीन पाटील. जर बेल्स खाली पडली असती तर नक्कीच नितीन पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं. नितीन पाटील बाद होऊ शकले असते. मात्र बेल्स हातात ठेवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती स्टंपवरती ठेवण्यात आली, त्यामुळे नितीन पाटील हे सेफ आहेत. चला स्पीडअप करा. मी विनंती करतो टीम बामाली, आपल्याला विनंती आहे सामना सुरू करायचा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 31-31. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतो नितीन पाटील. हेदोटणे 40+ विरुद्ध बामल्ली 40+ अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ठेवण्यात येतो आणि शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये आणण्यात आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. बॉल अतिशय सुंदर फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी पुढे आले होते, मात्र त्यांच्या हाताला चकवा देऊन बॉल जातोय सीमारेषे पार. येतो हा 4. चौकाराच्या बरोबरीने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम हेदोटणे 40+ या संघाची 35, नो लॉस. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे हेदोटणे 40+ या संघाची. कमबॅक करावं लागेल बामल्ली 40+ या टीमला. हेदोटणे संघाची बॉलिंग लाईन बघितली तर बॉलिंग लाईन देखील खूप सुंदर आहे, त्यामुळे
आता कुठेतरी रोखावं लागणारे संघर्ष जरूर करावा लागेल इथून. स्ट्रायकिंग उमेश पाटील. उमेश पाटील यांच्या साठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत रोहिदास पावशे. हा बॉल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील आणि नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्यामुळे पंचांवरती प्रेशर दडपण आणू नका, ही खेळाडूंसाठी विशेष सूचना आहे. आणि बॅट्समन आउट. नक्कीच बॅटची हलकीशी कडा होती आणि नक्कीच यष्टीरक्षकाने लाऊड अपील केल्यानंतर दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला. जो फलंदाज मैदानावरती सेट झाला होता, जो फलंदाज बॅटिंग जबरदस्त करत होता, तोच फलंदाज उमेश पाटील मैदान सोडत असताना तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत जितू काळन. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. 40+ हेदुटणे संघ म्हटला तर बॅटिंग लाईन खूप खोलवरती आहे या संघाची. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंगवरती प्रथमच सामना करतील तो म्हणजेच रोहिदास. गोलंदाजीमध्ये नक्कीच पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट त्यांनी मिळवलाय. आउट द विकेट. बॅटची कडा या ठिकाणी संधी जरूर होती यष्टीरक्षकाकडे. पहिल्याच बॉलवरती नक्कीच बाद होऊ शकले असते, मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. जर हा जेल पकडला असता तर नक्कीच इथून मात्र जितू काळन हे मैदानाच्या बाहेर गेले असते, मात्र पकडला नाहीये. जीवनदान दिले जात आहे जितू काळनला. आता मात्र स्ट्रायकिंगवरती येत आहेत नितीन पाटील, या संघाची ओळख आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडू इथून मात्र खेळून काढतोय. एक सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना या षटकामध्ये कमबॅक करणं फार गरजेचं होतं बामाली 40+ या संघाला आणि तो कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला दिसून येतोय. रोहिदास अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करत असताना धावसंख्या 37. 37 वरती एक वेगाने बॅट फिरवली, बॉल वरती नजर ठेवली नाहीये बॅट्समन जितू पाटीलने. बॉल येणे अगोदरच बॅट फिरली, हातामध्ये ती बॅट फिरत असताना आपण बघितले आणि डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती जातात आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथून मात्र जेल टिपला जातोय. बिग विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. दुसरा इथून मात्र झटका बसत असताना 40+ एदुटणे या संघाला जितू काळनची खेळी संपुष्टात. खूप चांगलं कमबॅक केलंय तिसऱ्या षटकामध्ये. आपण बघितली तर रोहिदास यांची गोलंदाजी 2 विकेट त्याने घेतलेत आणि 2च धावा दिल्यात आतापर्यंत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. किशोर काळन येत आहेत. किशोर भंडारी गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करण्यासाठी येत असताना चौथ्या क्रमांकावरती आलेत. धावसंख्या 37. यापुढील लढत असेल उंबार्ली विरुद्ध जुनी डोंबिवली. दोन्ही टीम्स आपण रिपोर्टिंग करायचे.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. अलोन द कार्पेट हा फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत मात्र थोडस मिसफील्ड पाहायला मिळते आणि सरळ बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना 4 रन्स. चौकार येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत बामल्ली 40+ या टीम कडनं. तर टॉस करण्यासाठी आपण इथे यायचं. जुनी डोंबिवली आणि उंबरली या टीमचे कॅप्टन. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यापूर्वी इथे येणं फार गरजेचं आहे. उंबरली विरुद्ध जुनी डोंबिवली या दोन्ही टीमचे कॅप्टन. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. पंच कैलास फोरजी सर यांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 42. चांगली बॅटिंग दाखवली आहे ती म्हणजेच उमेश पाटील आणि नितीन पाटीलने. मात्र उमेश पाटील हे बाद झाले. हा बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय. खराब बॉल आहे. नो बॉल आणि नो +1. एकूण 2 धाव मिळतील. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच बेनिफिट असेल हेतूटने 40+ या संघाला. कारण की हे बॉल कुठेतरी टाळावे लागतील. चांगली अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी आत्ता इथून जर दाखवली तर 50 धावसंख्येच्या आतमध्ये देखील रोखू शकतील नक्कीच बामल्ली 40+ या संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल अतिशय वेगाने फेकी गेली. पंच कैलास फोरजी सरांचा इशारा आलाय. हा बॉल वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 45 धावा. किशोर भंडारी हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव मिळेल. 1च्या बरोबरीने धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या इथून मात्र बनवण्याचा प्रयत्न हेतूटने 40+ या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी टोटल सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय हेतूटने 40+ या संघाच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड गोलंदाज. बॉल ऑन साइडला टर्न केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोहिदास. चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. किशोर भंडारी आणि नितीन पाटील यांची 2च्या बरोबरीने धावसंख्या 48 धावा धावफलकावरती हेतूटने 40+ या टीमची. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल आणि इथून मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पंचांचा इशारा आलाय की हा बॉल नो आहे. नो म्हणजेच फ्री हिट. आता मात्र बॉलर गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. नक्कीच 2 बिमर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले निलेश यांच्या माध्यमातून आणि आता मात्र नवीन फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरावा लागेल. धावसंख्या 51. चला स्पीडअप करायचंय. टीम उंबारली 40+ या टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस करण्यासाठी या प्रवीण पावशे. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. जेल टिपण्याचा प्रयत्न आणि काय जेल टिपला जातोय. शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र फ्री हिट आहे. बघा नितीन पाटील देखील विसरले होते की हा बॉल फ्री हिट आहे. नक्कीच 2 जीवनदान त्याला इथून मात्र दिलं गेलंय. नक्कीच
नक्कीच नितीन पाटील निघाले होते डगआउटच्या दिशेने, मात्र नंतर त्यांना समजले की हा बॉल फ्लीट आहे आणि नक्कीच एक धाव एकवटली गेली. धावसंख्या 52, 52. नक्कीच दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. उंबारली टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत आणि देवीचा पाडा या टीमचे कॅप्टन नक्कीच किशोर भंडारी यांची गळी इथे संपुष्टात येते. अजून एक धक्का बसत असताना हे दोटे 40+ या टीमला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र जेल उडाला आणि जेल अतिशय सुंदर टिपला यष्टीरक्षक होते. निलेश पावशे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर जेल टिपण्यात आला. न्यू बॅट्समन इन टू द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 5व्या क्रमांकावरती उदय पाटील बॅट्समन आलेत 5व्या क्रमांकावरती. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पावशे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलोंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये, मात्र मिसफिल्ड आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. गोळीच्या वेगाने येतील 4 रन्स. नक्कीच गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 6 फलंदाजाने चौकाराने खातं ओपन केलंय हेदोटणे या संघाच्या. पुन्हा एकदा अलोंद कार्पेट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड. बामवाली 40+ या संघाचं कुठेतरी क्षेत्ररक्षण आपण आज बघितलं आणि नक्कीच या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत असताना या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. आणि जर क्षेत्ररक्षण तुम्ही जर 1 शॉट आहे, नक्कीच मनोज पवार सरांचा इशारा येतोय की 1 रन शॉट आहे, त्यामुळे 3च धावा असतील आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 59, 59 धावा आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे बामाली 40+ या संघापुढे. तर आदरणीय बालारामजी काळन साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर देवीचा पाडा 40+ संघाचे कॅप्टन, जुनी डोंबिवली 40+ संघाचे कॅप्टन आणि उंबारली 40+ संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. तर जुनी डोंबिवलीचे 40+ संघाचे कॅप्टन निलेशजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जातोय उंबारली विरुद्ध जुनी डोंबिवली. टॉस जिंकला तो म्हणजेच उंबारली या टीमने आणि प्रथमतः त्यांचा डिसिजन त्वरित कळवायचा आहे. तर नक्कीच पहिलं सत्र कंप्लीट झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती आपण बघितल्या ते म्हणजेच हेदोटणे 40+ या संघाच्या 59 धावा आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे बामाली 40+ या संघापुढे. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज उंबारड्याचा योगेश पाटील सरांचा. धन्यवाद. तर जुनी डोंबिवली संघाचे कॅप्टन निलेशजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. तर हेदोटणे 40+ संघाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तर चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या मी विनंती करतोय. हेदोटणे 40+ संघ आणि आघाडीचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. टीम बामाली संघ या ऐकूयात दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज उंबारडे गावचा योगेश पाटील सरांचा. धन्यवाद.
धन्यवाद विशाल पाटील. तर आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमच्या आयोजकांच्या संघाकडून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये 60 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज असताना बामल्ली संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या आयोजकांचा संघ खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना उमेश पाटील असतील, नितीन पाटील असतील, जितू, किशोर तसेच उदय चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. वैयक्तिक विचार केला गेला उमेश पाटील कडून 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची विस्फोटक खेळी करताना पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. फलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज. येस, रोहिदास सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर पाहायला मिळतील. रोहिदास पावशे आणि विष्णू पावशे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 60 धावसंख्येचं टार्गेट इथं चेस करण्यासाठी पाहायला मिळतील. तसेच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सुधीर पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तर पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा सुधीर. पहिला चेंडू आणि लाईन मिस केली. यू मिस, आय डेफिनेटली हिट हे इथे मात्र सांगत असताना सुधीर पहिल्या चेंडूवर यष्ट्या वाकवल्या गेल्यात. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना रोहिदास पावशेला मात्र माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताळला सुधीरने आणि पहिल्या चेंडूवर पहिला गोल्डन शिकार इथे मात्र होत असताना रोहिदास जड पावलांनी माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचा पतन झाल्यानंतर पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये रवी पावशे येत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. अलोंग द कार्पेट 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला अडवला गेलाय. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. असं कुठे वाटलं होतं की ओव्हरपिच चेंडू आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. एका चेंडूवर गडीबाद, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र श्रीगणेशा झालाय बामल्ली संघाचा एका धावेने. डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक असतील. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच समोरच्या बाजूला टप्प होता, आखूड टप्पा होता. स्वतःच्या बॉडीला त्या चेंडूवर अक्षरशः फेकून दिले. चेंडूला अडवण्यात तिथे मात्र समर्थ ठरले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ते मात्र पाहायला मिळाले. 2 धावांपेक्षा जास्त काही नसेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 3 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस अलोंग द कार्पेट पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दूर आहे. थोडंसं लाऊड ठेवलं होतं. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. होम ग्राउंड आहे. कुठला चेंडू कुठल्या पद्धतीने ट्रॅव्हल करेल हे अगदी तंतोतंत जाणतोय हा संघ. होम ग्राउंड सातत्याने या ग्राउंडवर प्रॅक्टिस सेशन चालू असतं. त्याच प्रकारचा खेळ देखील शो करतायत. ज्या प्रकारची फलंदाजी केली तितक्याच प्रकारची चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती आणि त्याला प्रतिसाद देखील क्षेत्ररक्षणाचा चांगल्या प्रकारचा. यावेळेस उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय रवी पावशेच्या बॅटमधून. सॉरी, विष्णू पावशेच्या बॅटमधून आलाय षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट याआधी देखील ट्रॅक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचलीये स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामल्ली संघाची 13 1 गड्याच्या मोबदल्यात.
क्षेत्ररक्षणाची चांगली साथ इथे मात्र गोलंदाजाला भेटली आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. नक्कीच थोड्या धावा क्षेत्ररक्षणाच्या मार्फत अडवल्या गेल्या जरूर. अशाच प्रकारची कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना करावी लागेल. म्हणतात की क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण जर कराल तर थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशरमध्ये फलंदाजाला आणू शकता. आणि प्रेशर आणि दडपण आलं की फलंदाज स्वतःहून चुकी करतो. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. एक उत्तुंग फटका जरूर आलाय विष्णू पावशीच्या बॅटमधून. सिद्धता त्यांनी पेश केली आहे षटकाराच्या माध्यमाने. चांगला उत्तुंग षटकार पाहायला मिळालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी विश्वास पाटील येत आहेत. विश्वास दाखवला दुसऱ्या षटकामध्ये कर्णधार यांनी विश्वास पाटील यांच्यावर. कशा प्रकारे विश्वास हे सार्थ करतील. विश्वास हा गोलंदाज. थोडंसं फील्ड सेट केलं जातं विश्वासच्या मार्फत. समोर स्ट्राईकवर पाहायला मिळतील रवी पावशे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढतील रवी. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक थोडस दूरवर आहे. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. एक टप्पा गॅदर करत असताना तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. चुकीची फेकी, परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. त्याच कारणाने 2 धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. नक्कीच संधी जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर होते. त्याच कारणाने चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. एक टप्प्यावर गॅदर केलं. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण का आव्हान मोठं. यावेळी ऑन साइडला उडवलंय. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार येतोय. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, कारण टार्गेट मोठं आहे. त्यामुळे षटकामध्ये 2 ते 3 चेंडू आपल्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील. यावेळेस रवी पावशी याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. दोन्हीकडून कॉन्ट्रीब्युशन चालू आहे. विष्णू पावशीच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता. त्यानंतर रवीने देखील आता हात खोललेत. विश्वास पाटील मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल. त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडस चेंजेस या चेंडूसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकापेक्षा जास्त काही नसेल. नक्कीच जज केलं होतं. चेंडू थोडंसं डाऊन लेग होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आलं नाहीये. प्रॉपर टायमिंग तिथे रवी पावशेला मिळालं नाहीये. या चेंडूची प्रतीक्षा करत असतात वारंवार फलंदाज असतील. डाऊन द लेगचं चेंडू ऑन साइडला वेगाने उडवायचा प्रयत्न प्रत्येक फलंदाजाकडून असतो, परंतु टायमिंग जुळणं गरजेचं असतं. विष्णू पावशे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आलेत. यावेळेस आधीच ओळखलं होतं विश्वास पाटीलने. त्यानंतर लाईन मध्ये थोडंसं चेंजेस. इथे मात्र चुकीचं बॅकअप नाहीये, चुकीची फेकी म्हणता येईल, आणि त्याचाच फायदा इथे वाईड प्लस या 2 धावा. अशा प्रकारे एकूण 3 धावा धावसंख्या फलकावर ऍड होतील. खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा 12 तसंच प्रसंग मैदानाच्या आतमध्ये. चेंडू तर काउंट झाला नाहीये. अतिरिक्त अवांतराच्या स्वरूपाने हा चेंडू हाताळला गेला. त्यानंतर चुकीची पैकी चुकीचा बॅकअप, आणि याचाच परिणाम इथे मात्र 3 धावांनी तर मात्र खर्चावा लागला क्षेत्ररक्षण करणारा एडवर्डनेस संघाकडून. स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामल्ली संघ थोडासा आता पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारची धावसंख्या येतीये. विजयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणावं लागेल. 23 धावसंख्या ऑन स्पोर्ट पाहायला मिळतो एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. परंतु टार्गेट मोठं आहे. टार्गेट सेट केलंय एडवर्डनेस संघाने. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. दिशा देण्याचं काम केलं गेलंय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. एका हाताने काय क्षेत्ररक्षण केलंय. एका हाताने बॉल उचललाय, फेकी केली. बॅकअप बॅकअप बॅकअप. चुकीचं बॅकअप म्हणावं लागेल.
यष्टीरक्षकाच्या मागे दोन दोन क्षेत्ररक्षक बॅकअप साठी होते, परंतु त्या बॅकअपला देखील थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाले आणि त्याचाच फायदा घेत असताना दोन फलंदाजांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं तंत्र, चांगलं कॉलिंग, येस नो वेट अशा गोष्टींचं जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट होत असतं या गोष्टींचा विचार जरूर करावा लागतो आणि या विचारासाठी दोन्ही बॅट्समन, दोन्ही फलंदाज सज्ज होते आणि त्याचाच फायदा 3 धावेने पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, थोडीशी इनर एज होती बॅटची, प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा जुळलं नाहीये, परंतु 1 धाव नक्कीच आली. या आधीच्या 2 चेंडूंचा जर विचार केला गेला तर 2 लगातारच्या चेंडूवर तिहेरी धावसंख्या आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळाली. वाईडच्या चेंडूवर 2 धावा धावून प्लस वाईड 3 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा तिहेरी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला गेला का तर 27. पुढील चेंडू ओव्हरपिच होता, थोडासा फ्लायटेड चेंडू होता, अलॉंग द कार्पेट डीप मधून 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. दुसऱ्या धाव कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आलं नाहीये. त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू निसटला आणि जीवदान मिळालं. 2 डेंजर झोनला धाव घेत असणाऱ्या रवी पावशेला इथे जीवदान मिळालंय. अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचलीये 29 या आकड्यावर, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 15.50च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल. 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज असताना अष्टपैलू खेळाडू एडवर्ड संघाचा नितीन पाटील येत आहेत, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. आता त्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक अष्टपैलू खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू, एक म्हणता येईल एडवर्ड संघाचा बॅकबोन म्हणून कामगिरी नितीन पाटील याची नेहमीच राहिली आहे. तोच नितीन पाटील आता निर्णायक षटक हाताळण्यासाठी, कारण का 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज असताना आता हिंडूडने संघाला हा षटक महत्वपूर्ण असेल. हा षटक सर्व काही सांगून नाही की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला किती धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु हा षटक दोन्ही संघाच्या माध्यमाने महत्वाचा असेल. भावेश पाटील आमच्या सोबत गुणलेखक म्हणून जोडले गेले, त्यांच्या मार्फत आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळतीये, त्यांचे देखील धन्यवाद. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला उडवला, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते, परंतु 2 धावा नक्कीच डायरेक्ट हिची संधी जरूर होती, परंतु नितीन पाटीलने मात्र हेरलंय की अशा अवांतर धावा देऊ शकत नाहीये. गोलंदाजी चांगल्या प्रकारची होतीये, त्याला साथ देखील क्षेत्ररक्षणाची चांगली मिळतीये, त्यामुळे या अशा धावा अवांतर धावा त्यांनी इग्नोर करण्याचा विचार केला आणि त्याच कारणाने थोडंसं स्वतःवर कंट्रोल केला. डायरेक्ट फेकी, डायरेक्ट हिट केलं नाहीये. चांगली थिंकिंग म्हणावी लागेल. स्वर्गीय महेंद्र भोईर, जय हनुमान बामल्ली संघासाठी आता मोठे फटके येणं गरजेचं असतील. ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू थांबणार नाही, चेंडू आता मात्र जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी मारे शपास. संघर्षाचा चौकार म्हणावं लागेल, कारण संघर्षाचा शंखनाद आता मात्र फुंकावं लागेल बामल्ली संघाला. तोच फटका इथे मात्र रवी पावशे यांच्या मार्फत पाहायला मिळालाय. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. थोडीशी थकान आता जाणवतीये फलंदाजांना. खूप साऱ्या दुहेरी तिहेरी धावसंख्या धावून काढलेले पाहायला मिळाले, त्याचाच आता परिणाम थोडस पाहायला मिळतोय. रिव्हर्सच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचा देखना फटका पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू थांबणार नाही, अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल सीमा रेषापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार रवी पावशेच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी होते, तथापि मात्र धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर आणि जिंकण्याचं समीकरण थोडंसं खुल्ला होताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. चांगली फलंदाजी होत असताना आता मात्र दोन्ही फलंदाज सेट आहेत. विष्णू पावशे एका बाजूला रवी पावशे. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतीये. पुढील चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न नितीनचा जरूर असेल, परंतु पुन्हा एकदा चेंडू आता मात्र थांबणार नाही. 1 बाउन्स ओव्हर द रोप लागोपाठचा हा
तिसरा चौकार येतो रवी पावशेच्या बॅट मधून. या स्पर्धेची दुसरी चौकारांची हॅट्रिक. पहिलं जर विचार केला गेला तर सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता मात्र स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामल्ली संघाकडून फलंदाजी करत असताना रवी पावशे याच्या बॅट मधून ही हॅट्रिक. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. यावेळी चांगला प्रयत्न केलाय रवी पाटीलने, सॉरी नितीन पाटीलने. अशाच प्रकारची गरज आहे. आता मात्र आव्हान थोडस खुल्लं जरूर झालाय. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येचं अजूनही आव्हान आहे. म्हणजे बॅलन्स आहे दोन्ही संघाकडे मॅच. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, लाऊड अपील. इथे मात्र लीडिंग एज घेत असताना कॉट बिहाइंडची अपील आणि पंचांनी इथे ती अपील मात्र उचलली आणि सट फलंदाज रवी पावशीची खेळी संपुष्टात. महत्वाचा गडी बाद इथे मात्र घेत असताना थोडीशी थकान जरूर जाणवते फलंदाज रवी पावशीकडून. आणि आता मात्र महत्वाचा गडी बाद महत्वाच्या वेळेला इथे मात्र नितीन पाटीलच्याकडून खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला गेला. खूप चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं आणि चांगली अपील देखील पाहायला मिळाली. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 43 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावसंख्येचं समीकरण. उंबारली गावचे सचिन भोईर, आपण आला असेल तर आपण यायचंय व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या वतीने मान्यवरांच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सहा चेंडू 17 धावसंख्येची गरज. शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उमेश पाटील येतोय. सामोरे हाफ ट्रॅकर ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला चेंडू गॅदर जरूर केला होता परंतु चेंडूला आतमध्ये ठेवण्यास यशस्वी ठरू शकले नाहीये. आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर इथे मात्र विष्णू पावशेचा हा चौकार. चुकीचा चेंडू, चुकीचा टप्पा हाताळला जरूर जणू काय निसटला असावा गोलंदाजाच्या हातून हा चेंडू. आणि त्याचाच फायदा घेत असताना ऑफ साइडला एक चांगला फटका, दर्जेदार फटका. शेवटच्या क्षणाला चेंडू गॅदर केला आणि सीमारेषेच्या पार चौकार. पुढील चेंडू शफल झाले होते ऑफ साइडला, डाऊन द लेग. चेंडू डायरेक्टची संधी जरूर होती परंतु अतिरिक्त 1 धाव अशी अवांतर वाईटच्या स्वरूपाने 2 धावसंख्या धावफलकावर ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जातोय 49 या आकड्यावर. म्हणजे समीकरणाचा जर विचार केला गेला तर 5 चेंडू 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. या क्षणी अवांतर धावसंख्येची थोड्याशा धावा ह्या टाळाव्या लागतील. हेडोडणे संघाने खूप चांगल्या प्रकारचा आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर मैदानाच्या आतमध्ये ऑन बोर्ड धावफलकावर सेट जरूर केला होता. त्याच्या पाठोपाठ पाठलाग करताना स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामल्ली संघाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत इथपर्यंत जरूर पोहोचलाय. शेवटचे काही चेंडू शेष आहेत त्यामध्ये कामगिरी दोन्ही संघाची पाहणं गरजेचं असेल. यावेळी चेंडू पडल्यानंतर बॅटच्या खालून जाणारा चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होतीये. आता मात्र 4 चेंडू 11 धावसंख्येचं घर. प्रत्येक डॉट बॉल दोन्ही संघाचा प्रेशर कमी करेल आणि प्रेशर वाढवून देईल दोन्ही संघासाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल होता. शेवटच्या क्षणाला चुकीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र चेंडू अडवणं गेलं, थोडस हार्ड ठरलं. त्या डीप मधील क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूवर प्रॉपर रित्या आत येता आलं नाहीये आणि त्याचाच परिणाम इथे मात्र मिसफिल्डच्या माध्यमाने 4 धावांमध्ये होतोय. 4 धावेच्या मदतीने आता समीकरण सोपं होत असताना 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचे प्राण फेरणार हे
लढत आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये. एका बाजूला आयोजकांचा संघ हेड्डोटणे आणि त्याच्या विरुद्ध स्वर्गीय महेंद्र भोईर जय हनुमान बामल्ले हा संघ. खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज असताना नवीन फलंदाज संजय भोईर आणि सलामीचा एकमात्र फलंदाज. यावेळी फुलरलेनचा चेंडू अपील केली जाते. पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे. लेग बॅचच्या स्वरूपाने 1 धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. अशा प्रकारे धावसंख्या फलक 54 या आकड्यावर जाऊन पोहोचतो. अतिशय क्रुशियल मोमेंटला हा सामना जाताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. सेट फलंदाज विष्णू पावशे एक हाती किल्ला लढवतोय. सलामीचा एकमात्र फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार आणि चौकार जरूर आलेत, परंतु कमबॅक केला इथे मात्र गोलंदाज उमेश पाटीलने. 2 चेंडू 6 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला खेळू काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील सहजरित्या इथे मात्र पूर्ण केले गेली आहे. सामना आता मात्र शेवटच्या चेंडूवर पोहोचलाय. ठोकला तर जिंकला आणि मुकला तर हुकला तर मुकला अशी परिस्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू. दोन्ही संघांवर आता प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. सलामीचा एकमात्र फलंदाज विष्णू पावशेच्या हातामध्ये संपूर्ण काही बामल्ली संघाचा आता डिपेंड असेल आणि 1 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळायला लागेल उमेश पाटील. उमेश पाटील शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर आणि मिस टाइम स्ट्रोक. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू इथे हाताळलाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे इथे मात्र शेवटच्या चेंडूवर विजय संपादित करतो आमचा आयोजकांचा संघ हेड्डोटणे संघ. चांगली फाईट पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच या सामन्याने शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळाली.